आत्ताची जी कॉम्पिटिटिव्ह हायली कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंट आहे त्याच्यामध्ये पाहता 10 वर्षापूर्वी सर सिच्युएशन जेव्हा किंवा त्याच्या अगोदर जेव्हा मी फ्रेशर होतो त्यावेळेस अशी सिच्युएशन होती की आरामात आपण ग्रॅज्युएशन आपलं पूर्ण करायचो, त्याच्यानंतर काही टेक्निकल अपग्रेडेशन वगैरे करायचो, त्याच्यानंतर स्टुडंटला फ्रेशर म्हणून जॉबही लागेल. पण आत्ताचं एन्व्हायरमेंट हे हायली कॉम्पिटिटिव्ह झालेलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका सर्व्हेनुसार पूर्ण भारतामध्ये एका वर्षी 15 लाख फक्त इंजिनियर्स पासआउट होतात. बाकीचे तर BCA BSc हे जे बाकीचे सगळे कोर्सेस आहेत किंवा दुसरे डिग्री आहेत ते तर वेगळेच. मग एवढ्या कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये आपण करिअर आपलं जे ग्रॅज्युएशन आहे ते पूर्ण होण्याची वाट पाहणं हे चुकीचं आहे. सो आयडियल टाइम जो प्रिपरेशनसाठी आहे तो आहे की तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण व्हायच्या 2 वर्ष अगोदर जे काही तुमचं समजा 3 वर्षाची डिग्री आहे तर आयडियली सेकंड इयर पासूनच तुम्ही चालू केलं पाहिजे. जेणेकरून काय होणार आहे, तुमचे स्किल सेट अगदी स्ट्रॉंग बनणार आहे आणि ज्या दिवशी तुमच्या ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरचा फायनल पेपर देऊन तुम्ही बाहेर पडणार आहात त्याच्या दुसऱ्या दिवसापासून प्लेसमेंटसाठी इलिजिबल असणं गरजेचं आहे. कारण ज्या दिवशी आपण आपल्या ग्रॅज्युएशनचा शेवटचा पेपर देतो त्या दिवसापासून विद्यार्थी मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये येणारा एकूण एक दिवस हा करिअरमध्ये गॅप म्हणून ऍड होतो IT कंपनीच्या HRच्या दृष्टीने. सो तो गॅप वाढवायचा अजिबात नाहीये. ही सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट आहे.